तर राम राम मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो. तर आज आहे कोणत्या दिवस माहिती आहे, पण आज आम्ही मूवी बघायला चाललो आहे. पण विषय असा झाला की कुणाला झोपला आणि तिकीट्स बुक करायचे. खरं तर आम्ही करू शकलो असं, पण कुणाला घेऊन जायचं पण तो झोपला म्हणून त्या घरी चाललो आहे. मी आता वाजले 5:30. मला निघायचं पटकन त्या घरी, त्याला उठवायचं आहे कारण की झोपला आहे. मोबाईल सायलेंटला करून 12 मिस कॉल त्याला दिलेले. पण आता बघू, पटकन जातो, त्याला उचलतो आणि मूवीसाठी जातो. मूवीचं थिएटर इथून काय तर 2 किलोमीटर लांब आहे. जिकडं आम्ही चाललो आहे घरापासून 1-1.5 किलोमीटर होता किंवा त्यापेक्षा कमी. गेलो असतो एकटा आणि आजीसोबत. आजी पाठी थांबल्या तिकडे एकदम 1 किलोमीटर मागे लिफ्टसाठी, पण लिफ्ट काय भेटत नाही. बघू, चला जातो पटकन पहिले धावत त्याच्या घरी आणि त्याला उठवतो. आणि कुणाला जर ब्लॉग बघत असेल ना, तुझी लायकी नाही, एवढं फोन केलं तुला, उठला नाही आहेस तू, पटकन उठ, चल येतो. अजित फायनली गेलेला आहे लिफ्ट घेऊन. तर काय माहिती कसा होतो विषय, बघूया आता. एवढी गडबड आणि घाई करण्याचं कारण हे की 5:45चा शो आहे, 5:30 झाले आता. अजून तिकीट्स पण बुक नाही आहेत. नशिबाने जागा रिकाम्यात म्हणलं चला बुक करू जाऊ, पण हा वावड जाऊन झोपला आहे. तो उठलाच नाही. त्याला बोललो होतं 2 वाजता की आपण दोघं जाऊ आणि तिकीट्स बुक करू, पण तो झोपला जाऊन. त्याने काय फोनच नाही उचलले आणि आम्ही पण बावटागत नाही कंटाळा केला आहे. आता अजित तर गेला पुढे. आता बघू, अजित उठवतो त्याला आणि रस्त्यातच भेटले तर बरे, नाहीतर मग मला पण घरी जावं लागेल त्याच्यात. नाहीतर मग डायरेक्ट 9चा शो आहे, मग 3 तास काय करणार. सो चला बघूया काय होतंय. गाईज, आता आम्ही फायनली कुणालच्या घरी आलेलो आहोत आणि कुणाल पण उठलं आहे, म्हणजे ह्यानी उठवलं आधी. आणि आता आम्ही निघालो पिक्चरसाठी. येस, डायरेक्ट उठून चाललो. मला वाटलं ना पप्पा आहेत घरी. पप्पा आहेत का काही मला माहित नव्हतं. डायरेक्ट दरवाजा खोलून डायरेक्ट गेलो. अरे कुठं करतो पप्पा गप झालं. आमचा अचानक प्लॅन झाला. म्हणजे विषय काय माहिती आहे का, ह्याच्या टेरेसच्या इथं गेलो. अरे हा फोन नाही उचलत, काय नाही करत. मी म्हटलं मग चल आपण दोघं तरी जाऊन येऊ. नाही, कुणाला पाहिजे. मग आलं धावत. गॉट द तिकीट. लेट्स गो, पटकन जाऊ. पाय नको सटकायला यायला. चला लेट्स गो गाईज. तिकीट्स भेटलेले, मस्तपैकी आता मूवी एन्जॉय करू. लेट्स गो. गाईज, मूवी चालू आहे आणि आम्ही इथे आता वॉशरूमला आलोय. परत लागली होती, आत्ताशी आलोय. चला पहिले सुसू करून घेतो. अजित बघा तिकडे करतोय व्यवस्थित. अजित येते सुसू करतोय, आम्ही पण आता करून घेऊया, पटकनच जाऊ. लेट्स गो. इंटरव्हलची खूप वाट बघितली, 1 तास झालं पण नाही झालं. काय 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 वॉशरूम नाही, परत बोल. वॉशरूम याला एक्सपोज करतो थांबा, मला जरा करू द्या विषय क्लोज. थोडा माल मटेरियल घेऊन आलाय. काय ॲड देतील एवढा मटेरियल घेतलाय गाईस. खायला 3 समोसे आणि ह्याच्यात जास्त पैसे गेलेत. तिकीट समोसे 30 रुपयाला एक आहे. तिथे 30 रुपयाला 5 करतो. तिकीट पेक्षा महाग तर का नाही. हा ना, आपल्याला फोटो काढायचे बरं का बाहेर. गाईज, वी आर आउट ऑफ द थिएटर राईट नाव अँड वी डिड इट. बघितला पिक्चर आणि खूप पिक्चर होता आणि खूप भारी होता. खूप मस्त वाटलं बघायला. इतिहास हे दोघं बघा डिस्कस करतात काहीतरी. चला जा बाहेर भेटून बोलूया आपण. तर मित्रांनो, लिफ्टवरती वरती भांडणं चालू आहे, तर आम्ही चाललोय चालत. खूप इथं लग्न होतं वाटतं. इथं लग्न होतं. होतं वाटतं. तिथं मी 3 ऑर्डर केलेत ना. नाही रे, मागच्या वर्षी. आणि तिथूनच ठरलं की असले कामच नाही करायचं परत. तर चला खाली जाऊन बोलूया. लिफ्ट अरे आपण मित्रांनो, आता आम्ही घरी चाललेलो आहोत, म्हणजे घरी आलोय. ह्याच्या तर घरी येते, हे काय वरती आलं. आता
हा पण चाललाय घरी. इकडे पहिले एंड कर ब्लॉगला, मग जा घरी. बाय. कसा वाटला पिक्चर इकडे? पिक्चर सॉलिड आहे, सगळे जाऊन बघा, आणि तुम्हाला स्वतः माहित पडेल. बाकी सलमान खानची एंट्री कशी होती? सलमान खानची अनएक्सपेक्टेड एंट्री, म्हणजे सलमान खानची एंट्री हा. काहीच माहित नव्हता मध्ये कोण येणार आहे. बघतोय हात कापला गेला सलमान खान, अंगरक्षक. एवढा डिटेल मध्ये नाही सांगायचं. फक्त सलमान खान आहे, फक्त कास्टिंग मध्ये माहित नव्हता कोणाला, ट्रेलर मध्ये पण नव्हता माहिती. अचानक मध्ये भयानक पिक्चर आहे, म्हणजे सीन होता तो. बाकी अजून काय, कसं आपण काय मेहनत करून गेलो आणि कसं झालं आणि आलो घरी. आता वाजलेत किती, 9 वाजले आता. आणि हा बोलत 9 वाजताच्या शोला जाऊ. आता आम्ही गेलतोच किती, 5:45ला. 5:45च्या शोला जाऊन 9:30ला घरी आलोय. 9च्या शोला जाऊन कधी आलो असतो घरी? कधी आलो असतो? 9, 9:30. 9च्या शोला जाऊन कधी आलो असतो? 1. मग ह्याच्या घरातल्यानी मग ह्याला बोलला असतो तू बाहेरच राहा, हिला इथंच झोपायला लागला असतं. जाऊ दे, आता जा तू पण घरी, मी पण जातो. चला बाय बाय, भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये जय जर सियाराम. केला तर. लेट्स गो गाईज.